सह्याद्रीच्या कुशीत आजोबा डोंगराजवळ मुळा नदी उगम पावते। या परिसरात पावसाळ्यात तुफान पाऊस पडतो। या पावसाळ्याच्या सुरुवातीला जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे नदीच्या सुरुवातीलाच असलेलं अंबित धरण ओव्हरफ्लो झालंय। कोतुळजवळ असलेलं पिंपळगाव खांड धरणही पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागल्यानं आता मुळा नदीच्या पाण्यानं उगमापासून 136 किलोमीटर अंतरावर असलेल्या 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाकडे प्रवास सुरू केलाय। मुळा नदी बारामाही करू अशा राजकीय नेत्यांनी वल्गना केल्या, मात्र आजही नदीकिनारी असलेल्या घारगाव, अक्कलापूर, साकूर परिसरातील लोकांना पुरेसं पाणी मिळत नसल्यानं त्यांचे हाल होत आहेत। त्यामुळे नदीला आलेल्या पाण्याची खरी किंमत याच भागातील लोकांना आहे। त्यामुळेच आज पावसाळ्यातील पहिल्यांदा नदी वाहती पाहून या परिसरातील लोकांचा आनंद गगनात न मावण्यासारखाच होता। नदीला पहिल्यांदा पाणी आल्यानं आणि हीच नदी या भागातील पिकासाठी पाणी पुरवत असल्यानं या नदीचे उपकार मानावे म्हणूनच पहिल्या पाण्याचं सुवासिनींनी हळदी कुंकू, नारळ आणि साडी चोळीनं पूजन करत धन्यवाद मानलेत। मुळा नदी ही आमची मूळ नदी आहे। तिला पाणी आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला। तिच्यावरच आमच्या सर्व शेतकऱ्यांची उपजीविका होते। त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला आणि दरवर्षी संध्याकाळचं पाणी येतं, त्याच्यामुळे काय आम्हाला एवढा आनंद घेता येत नाही। पण यावर्षी मुळा नदीला दिवसा पाणी आल्यामुळे आम्ही सर्व महिलांनी परंपरा जशी चालत आलेली आहे त्या परंपरेनुसार आम्ही नदीचं पाणी पूजन केलेलं आहे आणि आम्हाला खूप खूप आनंद झाला। मुळा नदी ही आमच्या बोरवणगावच्या किनाऱ्यावरून वाहणारी मुळा नदी आहे। ज्यावेळेस नदीला पाणी येतं तेव्हा आम्ही गावकऱ्यांना खूप आनंद होतो। दरवर्षीप्रमाणे आम्ही सगळ्याच महिला नदीला ओटी, नारळ, साडी वगैरे घेऊन येतो, नदीचं पूजन करतो। मुळा नदी पाणी आल्यामुळे आमची जी शेतजमीन आहे ती पाण्याने भरपूर पाणी भेटतं जमिनीला व आम्हाला पण आम्ही आनंददायी होतो शेतकरी। नदीकाठच्या गावांना यामुळे मोठा आधार मिळालाय। पाणी टंचाईचं संकट दूर होणार असल्यानं या नदीकाठच्या गावोगावच्या शेतकऱ्यांनी पाणी पूजन केलं। तर बोरबन येथे राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळू ढोले, सरपंच सुनीता गाडेकर, कुसुम गाडेकर, सोनाली गाडेकर, कमल गाडेकर, नवनाथ आहेर, दत्ता गाडेकर, नामदेव गाडेकर हे पाणी पूजनास उपस्थित होते। तसेच हा मोसमी पाऊस पठार भागातही सर्वदूर पडत असल्यानं खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर।